आपण रोटेशनल डायनॅमिक्स हा पार्ट घेणार आहोत। रोटेशनल डायनॅमिक्स यामध्ये आपल्याला बघायचं आहे आज सेंट्रिपेटल ॲक्सलरेशन। रोटेशनल डायनॅमिक्स सेंट्रिपेटल ॲक्सलरेशन आपल्याला माहिती आहेत का? सेंट्रिपेटल ॲक्सलरेशन ऑर इट इज कॉल्ड एज द रेडियल ॲक्सलरेशन. Centripetal acceleration is the acceleration which is always directed toward the center of the circle along the radius. Now consider a uniform circle having the angular velocity omega and the center origin O and the radius is r, and the angular velocity is omega and the linear velocity is phi, and the linear velocity and angular velocity are the constant. Therefore angular velocity is omega and the linear velocity is phi. ॲक्च्युली मित्रांनो हे जे रिलेशन्स आहेत हे रिलेशन आपण अशा पद्धतीने रिप्रेझेंट करू शकतो की A is equal to the minus of omega square r bar. In the vector form, bar A is equal to the minus of omega square r bar. Here the negative sign is indicate that the acceleration is always directed toward the center of the circle. Also this expression is expressed in the magnitude form. The magnitude form is represented as only direction changes. Therefore magnitude फक्त डायरेक्शन राहणार नाही इथे आता, म्हणजे निगेटिव्ह साईन राहणार नाही. म्हणजे काय राहील? ए आर इज इक्वल टू द प्लस ओमेगा स्क्वेअर आर. इक्वेशन नंबर त्याला आपण 1 देऊ. इक्वेशन नंबर 1 दिल्याच्या नंतर आपल्याला एक रिलेशन माहीत आहे पहिलं की लिनियर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर व्हेलॉसिटी. जर आपण इथे अँग्युलर व्हेलॉसिटी आणि लिनियर व्हेलॉसिटी जर इथे जर दिली तर इथे काय होऊ शकतं की या इक्वेशनला लिनियर व्हेलॉसिटीच्या फॉर्ममध्ये आपण रिप्रेझेंट करू शकतो. बट फी इज इक्वल टू द आर इंटू द ओमेगा. मग आपल्याला काय करता येईल? इथे आपल्याला असं रिप्रेझेंट करता येईल ओमेगा इज इक्वल टू फी डिवायडेड बाय द आर असं लिहिता येते आपल्याला. म्हणून फी इज इक्वल टू द ओमेगा इज इक्वल टू फी डिवायडेड बाय द आर. If this value put in this equation, then the AR is equal to the phi square divided by the R. Only now here the negative sign जर घेतला आपण याच्यामध्ये डायरेक्शनच्या फॉर्ममध्ये तर इथं काय येईल? मायनस ऑफ ओमेगा स्क्वेअर आर. इक्वेशनमध्ये जर ठेवलं तर इथे काय येईल? मायनस ऑफ फी स्क्वेअर डिवायडेड बाय द आर. फिर आर आर गेट कॅन्सल. इथले आर आर काय झाले तर कॅन्सल झाले. आर आर गेट कॅन्सल. देअरफॉर निगेटिव्ह साइन अँड दिस एक्सप्रेशन इज कॉल्ड एज द centripetal acceleration, or it is also called as the radial acceleration. Now we are going toward the dynamic of circular motion. डायनॅमिक्स बद्दल आपण थोडीशी माहिती बघितलेली आहे. तर डायनॅमिक्स आपण कशाला म्हटलेलं आहे? इट इज द ब्रांच ऑफ कायनेटिक्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट विथ द कॉज. म्हणजेच फोर्स, टॉर्क जर रिझन असेल तर आपण त्याला काय म्हटलेलं आहे? डायनॅमिक. आणि आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे डायनॅमिक ऑफ सर्क्युलर मोशन. याचाच अर्थ काय आहे की जिथे कॉज काहीतरी असेल आणि कॉज म्हणजे फोर्स किंवा टॉर्कचं व्हेरिएशन जर येत असेल तर अशा पद्धतीचं आपल्याला सर्क्युलर मोशन बघायचं आहे. मग आता याच्यात आपण 2 पार्ट बघणार आहोत. एक आहे सेंट्रिपेटल फोर्स आणि दुसरा आहे सेंट्रीफ्युगल फोर्स. नंबर 1 इज सेंट्रिपेटल फोर्स अँड अनदर इज द सेंट्रीफ्युगल फोर्स. आता यापैकी आपल्याला महत्त्वाचं जे आहे 1 बाय 1 घेऊयात आपण. पहिलं सेंट्रिपेटल आणि नंतर सेंट्रीफ्युगल घेऊ आपण. तर सेंट्रिपेटल
पहिले आपण आता सेंट्रीफ्युगलला थोड्या वेळासाठी निग्लेक्ट करत आहोत. म्हणजे सेंट्रीफ्युगल घेऊ, सेंट्रीपेटल पहिले घेऊ आपण. सेंट्रीपेटल फोर्स. सेंट्रीपेटल कशाला म्हणायचं? द फोर्स विच इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल अलॉंग द रेडियस. अलॉंग द रेडियस. बघा कशाला म्हटलं आपण सेंट्रीपेटल? द फोर्स विच इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल अलॉंग द रेडियस. अलॉंग द रेडियस. हा फोर्स जो आहे, हा फोर्स कधी कसा येतो? सेंटरकडे. आणि मग आपण याच्यासाठी कन्सिडर करूयात की एक युनिफॉर्म सर्कल आहेत की युनिफॉर्म सर्क्युलर ऑर्बिटमध्ये एखादा ऑब्जेक्ट फिरत आहेत, त्याचं मास आहे स्मॉल एम आणि सेंटरच्या भोवती तो फिरत आहे आणि रेडियस आहे त्याची स्मॉल आर. आणि हा जो पार्ट फिरत असताना याच्यावर अँग्युलर व्हेलॉसिटी असेल, लिनियर व्हेलॉसिटी असेल, and it is directed toward the center having the radius along the radius r. Suppose F it is the force and it is always directed toward the center O. Always directed toward the center O, and it is revolving in the uniform circular motion with the constant angular velocity omega. Constant angular velocity omega, and this force is FCP, means the force is the centripetal force. Representation आपण तिथे दिलेलं आहे centripetal force. Now according to the Newton's second law, the relation between the force and the relation of force is equal to the product of mass and acceleration. Product of mass and acceleration. Therefore, according to the Newton's second law, the force is equal to the mass into the acceleration. Therefore, F is equal to the ऑब्जेक्ट ऑफ मास किती आहेत आपल्याकडे? स्मॉल एम. म्हणून इथे लिहू आपण स्मॉल एम. आणि ॲक्सेलरेशन किती आहे आपल्याकडे? ॲक्सेलरेशन मीन्स रेडियल ॲक्सेलरेशन बिकॉज इट इज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर अलॉंग द रेडियस. देअरफॉर एम ओमेगा स्क्वेअर आर. देअरफॉर एफ इज इक्वल टू द मायनस ऑफ एम ओमेगा स्क्वेअर आर बार. And from this expression it is clear that the negative sign is indicate that again it is always directed toward the center of the circle. Therefore, centripetal force is represented as in another form. If the omega is equal to the phi divided by r, put up केला आपण इथे phi square divided by r square. आता इथे काय होईल? r get cancel. Therefore, m phi square divided by the r, and the centripetal force is equal to the minus of phi square divided by the r. Where the negative sign again indicate that it is always directed toward the center of the circle, and minus of m phi square divided by the r. And with the force, this force is real force and it is always directed toward the center of the circle. म्हणजे एखाद्या कुठलाही ऑब्जेक्ट जर सर्क्युलर ऑर्बिटमध्ये जर फिरत असेल तर डेफिनेटली त्याच्यावर कोणता फोर्स असतो? तर तो फोर्स असतो सेंट्रिपेटल फोर्स. कोणता असतो फोर्स त्याच्यावर? सेंट्रिपेटल फोर्स. ऑल्सो द SI unit of this centripetal force is Newton. SI unit of the centripetal force is Newton, and the dimensions of the centripetal force is represented as 1 in L, 1 in M, and minus 2 in T. And this is about the centripetal force. आणि माझा व्हिडिओ जर